तुम्ही फक्त एक वाक्य बघा, 2 महिने फक्त सगळ्या कीर्तनात बसलेल्या माणसांनी 2 महिने शाकाहार घ्या आणि घरचं खा, रोगच होणार नाही. तुमचं काय मत? फक्त 2 खायलाच नाही लोकांनी फक्त गाड्या घेतल्यात, बंगले बांधले, केस काळे केलेत, बायका सोन्यानं वाकावल्यात. खायला कुठं काय? खायलाच नाही. काय कोणत्या बाईच्या घरात महिन्याला 5 किलो खोबरं येतं? बोटवर कर बरं, कर, मी तुला सत्कार करतो. बरं जाऊ दे, तुला खोबरं तरी कळत का? खारीक तर तुझ्या खानदानी तुला माहित नाही, काजू बदाम तो पाहिलेच नाही, मग काय खाती? बॉम्बलाची मिरची ना अंड्याच्या पोळ्या? काय काय खायलाच नाही लोकांना महाराज. हे मी पोपटावानी बोलतोय, खायला कुठे? आणि पाया पडून सांगतो तळतळीनं, आहाराला किंमत आहे किंवा नाही? आहे. आहारावर बुद्धी आहे, आहारावर शरीर आहे, आहारावर विचार आहे. महिला मंडळ 25 वांग्याची झाडं घरी लावा, 30 मिरचीची झाडं लावा, 2-4 दोडके लावा, 5-6 भोपळे लावा, पण पाया पडतो तुमच्या भाजीपाला घरचा खा. याच्यावर तुमचं काय मत आहे? तुम्ही तर काहीच बोला. कॅन्सरच होणार नाही. आणि अजून एक आहे त्याला, अजून एक आहे, 80% लोक बाहेरचं खातात. तुम्ही डांबरीचा खवर खाता ना, तर रोगच होणार तुम्हाला. डांबरीचं खाणं बंद करा. पोरांनो, मॅगी खाता? खात जा. तुझ्या बापाला देत जाय मॅगी, बापाला. त्याला एक पुडा शिजून दे, लांब गांडूळ खाऊ दे तुझ्या बापाला. बावळत नाही. मॅगी कुठं खायची गोष्ट आहे का? शिजवली का लांब पांढरी गांडूळ तयार होत्यात, चमच्यानं गांडूळ सोडायचं. गांडूळच गेलं बन्यांमध्ये, ते जाटकलं तर पार गेलं खाली. बाकी तुमचं तुम्ही पहा. मूर्ख मॅगी, नूडल, पिझ्झा, चायनीज, बर्गर खायचुकी वस्तू आहे. शेण खावा, पण हे खाऊ नये. आणि बावळात लोक पाणीपुरी खायची गोष्ट आहे. 3 हांडे पाणी पिया ना, पागल नाही तर. 30 रुपयाला 6 पुऱ्या. त्याच्यावर जर शेतकरी सोडला ना त्या टोकरी सगळं आणीन. त्याच्या अख्ख्या पुऱ्या म्हणजे आमच्या मग शिवळणाराचा नाश्ता आहे. आणि मूर्खासारखं आपलं बाहेरचं खात बस. सकाळी वडा काढलाय, संध्याकाळी खातात. सकाळी मिसळचा रस्सा केलाय त्यानं, किती वेळा पाल गेली, किती वेळा घोरपड त्याच्यात मुतली तपासली. आणि खायचं नाही. बंगले चांगले बांधले, बायका देखण्या केल्यात, आणि सकाळी पोहे खाला डांबरी हो. तुम्ही बायका नक्की केल्यात कशाला? काय ते मॉडेल काय लोकांना दाखवायला गेलं? 30 रुपयाचे पोहे खातो ना आलाय का डांबरीला, त्याच्या 7 शेंगदाणे, खोबरं तर सापडानच. आणि 30 रुपयाच्या पोह्यामध्ये अख्खं घर उताना पडलं, एवढे पोहे येतात. 80 रुपयाला मिसळ पाव आहे, 80 रुपयाला 1.5 किलो डाळीचे पीठ येते. 735 रुपये बोकड आहे किलो. 735 रुपयाला 22 किलो साखर येते. सौग धाब्यावर जर जेवले तर 3000 रुपये लागतात. 3000 रुपयाला 2 तेल डबे येतात. खायचंच नाही ना, काही बायका देखण्या करायचं आणि खाणं काढायचं लागत आहे त्याला. हे रस्त्याच्या कडेला जिलेबी काढणार आहेत, यांचे फडके कधी धुतलेले दिसले तुम्हाला? काही ते इतके पागल आहेत. पिझ्झा, नूडल, डांबरीओ. नवरा बायकोही पागल आहेत. काही ती बाई स्कूटीवर जाती, 6 रोट्या घेऊन येते, त्या जळेल चपात्या. त्या धाब्यावरच्या चपात्या म्हणजे त्याला तवा नाहीये, तावा आहे. आणि त्याला पलटी करायला उलटणी नाहीये, हुक 1 2 3. तरी 22 रोट्या खाणारे सांड आहेत. 22 कीर्तनात माया पुढे बसेल. बंगार बापाची पैदास नाही. आणि त्या पुऱ्या घेऊन येते 6, आणि एक लाल बाटली मिळती. श्वास का सास काय आहे, ती दाबली का तिच्यातून लाल गळत, आणि ते त्या चपातीला सोडायचं, आणि त्याचा रोल करती. काय टी पुढं खाती रोल. बरं, एक रोल एकानंच खावा ना. एका रोलला 2 जण, तो जर शितिकून, हे गावरान एकूण. खात गेलं,
त्याचा शेंडा बाहेर आला, जीवीचा हिनं शेंडाच कट केला. अरे हे मी बोलत नाही, गाथा बोलतोय. त्याला एक उत्तर आहे, हे शरीर नाही आहे, याला 7व्या अध्यायाचं उत्तर आहे. हे गाव आहे, गाव. पायपा शरीराची याला जपा. आणि हे गेलो काय करायचं? आता समजा कीर्तन संपल्या आज मी मेलो, समजा मरणार नाही, आज दशमी आहे, मेलो. माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय? मी जाणार उलथून. मग ते मला चालायला येणार आहे का उठवायला येणार आहे? तुम्ही गेले ना, जग संपलं. याला जपा, याला जपा. हे मरल्या, याला जपा. याला अटॅक नकोय, याला कॅन्सर नकोय. आणि केमिकल खाऊन लोकांना रोग आहे, याच्यावर तुमचं काय मत आहे? फक्त 2 महिने तुम्ही घरचं खा, पिठलंच खा, पण घरी खा. लोणच्यालाच भाकर चोळा, पण घरी चोळा. तुम्ही सुखीच व्हाल. काय मत आहे तुमचं? काय फरक पडला? तुम्ही मी शेतकरी, ग्रस्ती माणसं आहे. आपली परिस्थिती कमी असेल किंवा जास्त असेल. एखाद्या वर्षी जास्त असेल, एखाद्या वर्षी कमी असेल. भात खा, पिठलं खा, दूध खा. त्या दुधाला थोडं विरजण टाका, दही करा, ताक खा, लोणी खा, थोडं मीठ टाका, मिरची टाका, कढी खा. झुराला पडेल रस्सी. यानं माणसाचे मृत्यू आहे. तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोला. आणि दुसरं कारण आहे मरायचं, खायला तर नाहीच, पण दुसरं कारण आहे अपघात. सगळ्यात जास्त लोकांचे मृत्यू कॅन्सर पेक्षा अपघाताचे. आणि अपघाताचे मृत्यू का? याला 3 कारण आहेत. 3 कारणामुळे अपघात आहेत. 1, दारू. 99% लोक दारू पितात सध्या. 99. फक्त आमच्यासारखे थोडे नालायक राहिले का आम्ही पेत नाही. नाही तर 18 ते 22चे 100% पोरं दारू पितात. 100. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. लाज वाटते. 4 वर्षात 10व्याला जायची लाज वाटते. 10व्याला जायचं कसं? 22 वर्षाच्या पोराचा दावा आहे. ओवी कुठून आणायची प्रवचनाला? तो गाडी खाली मेलाय, कुठून आणायची? बाप जिवंत आहे, मुलगा मेलाय. आई जिवंत आहे, मुलगा मेलाय. हे चित्र आहेत का नाही? बोला. आहेत. काय काय पाप काय? 17, 18 वर्षाचे पोर आहेत नालायकांना. मिशा फुटल्या नाही, क्वार्टर पेत आहेत. मिशा नाहीत. 17चा टोन काय? 17चा. 70ची पल्सर आहे त्याला. 10चा मोबाईल आहे. मोटरसायकल चालला, कुत्र्याला लाथ हाण. पुरीला पाहिलं का बोकडाचा आवाज काढ. आम्हाला पाहिलं का खाकरा टाकायचा. मुळ्याचा कोंब दुखतो ना त्याचा. आम्हाला पाहिलं का माळ करायला दुखला कोंब त्याचा. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका महाराज. महाराज तळतळ येते, तळतळ. काय येते माहिती का? बाप जिवंत आहे, मुलगा गेलाय. लाज वाटते 10व्याला जायची, लाज. आणि 10व्याचे भाषण करणाऱ्या लोकांना सांगून ठेवतो, माणूस कशाने मेला हे स्पष्ट तिथं सांगत जा. त्याला बोखंडी घेऊ नका तुम्ही. तो पिऊन मेला आणि तुम्ही म्हणता उमद व्यक्तिमत्व गेला. अहो ते गेले ना, गाव सुखी झालं. मरुदे आहे. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका महाराज. महिला मंडळ, जर गरीब मध्ये एखादा तरुण माणूस मेला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं तर प्रेताजवळती लहान आणि पोरं उड्या हाणतात. उड्या. काय माहित आहे त्या पोरांना माझा बाप मेलाय? काय माहित आहे त्या पोरांना की मला आयुष्यभर बिन बापाचं जगायचं आहे? काय माहित त्या पोरांना का माझी आई विधवा म्हणून जगणार आहे? ती आजीला विचारतात, आजी माझ्या बाबाला लोखंडी आंघोळ का घातली? का घातली का आंघोळ? आजी रडते, बोलत नाही. आणि प्रेत बांधून चालवलं. ती पोरं म्हणतात, आजी का बांधलं माझ्या बाबाला? का बांधलं? कीर्तनाला बसलेले दारू पिणारे नालायक जरा नीट आहे का? हरामी हो. आणि जर कुणाला राग आला कीर्तनात, माणूस दारुड्याला लय वाईट बोलला, महाराज मला घोडा लावा, फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळल तुला काय भानगडे. वाय का विधवा मुलीचा बाप, वाय का विधवा मुलीचा भाऊ, आणि वाय का विधवा भाच्याचा बामा, मग कळेल काय भानगडे. सांभाळा. प्रेत पेटवल्यावर अख्खी दुनिया रडते, नदीला अख्खी दुनिया.
पण ती लहान पोरं प्रेताजवळ उडी आणतात आणि त्या आजीला आल्यावर घरी विचारतात, आजी माझ्या बाबाला का पेटवलं, काय केलं तर माझ्या बाबाने का पेटवलं, अरे सांगा मला त्या 3 वर्षाच्या मुलीचं पाप काय, काय पाप आहे. त्या मुलीचं वय फक्त 3 वर्ष आहे, त्या मुलाचं वय फक्त 1.5 वर्ष आहे, काय पाप आहे हो त्यांची. ती आजीला आणि घरी आल्यावर विचारतात, माझ्या बाबाला का पेटवलं ग, का पेटवलं का माझ्या बाबाला. आजी म्हणते तुझा बाप पेटवला नाही, तो देवा घरी गेलाय. कुठं, आता तो तसा मेलाय, पण त्याच्या बुद्धीला काय पडतं, माझा बाबा देवा घरी गेला. तो सगळ्यांना सांगतो माझा बाबा. शाळेत गेल्यानंतर मित्र म्हणतात, अरे तुझा बाबा पेटवला नाही. नाही, माझी आजी म्हणली तुझा बाबा गावाला या देवाच्या घरी गेलाय. ती पोरं म्हणतात तसंच म्हणतात रे, तुझा बाप परत मिळणार नाही. ती पोरग दप्तरात ठेवून आईला सांगते का खोटं बोलली बायशी, माझा बाप मेलाय. आज हे कीर्तनात बसलेल्या 50% लोकांच्या घरातलं चित्र आहे. तुमचं माझं घर एकच आहे, मी फक्त उभा तुम्ही बसले. मी शेतकऱ्याचे गरीबाचे, मी झोपडीत जन्माला आलोय. मी थोडंफार तुम्हाला वाईट बोलायलाच पाहिजे आणि तुम्ही माझं तुमचं म्हणून ऐकायलाच पाहिजे. काय मत आहे तुमचं. आणि तुम्ही जर आमचं ऐकत नाही ना, 10 वर्षात नकाशात राहत नाही. आता राग येऊ द्या तुम्हाला, येऊ द्या. महाराजांची भाषा आहे, भले येऊ राग येते, लोकांना राग येऊ द्या. तुम्ही मला मानावा ही माझी अपेक्षा नाही, एक बैल विधवा होऊ नये ही अपेक्षा आहे. तुम्हाला वाईट बोलण्याचा माझा हेतू वेगळाच नाही. काय मला काय करायचं तुमच्याशी, कीर्तन संपलं निघलो. पण का बापाने खांदा दिला तर तळतळणारं पोर, बापाने प्रेत पेटवलं, बापाने आग लावायची पोराच्या प्रेताला. अरे तो शिमेव मेला तर ठीक आहे, लाजा वाटत नाही आपल्याला. 18 वर्षाच्या पोरी झाल्यात, 18 वर्षाच्या 12वीला गेला टोनग्या, आणि पोरगी मूर्खासारखी म्हणते मला पोरानं फुसलावली. तुला लाज नाही वाटली, फुसलावायला भारी का तू. ती बिचारी आई कामाला गेली तर का भाकर कालवण चोळते, लोणचं भाकरीला चोळून खाते, तिने हे फळ करायचं, त्या बापानं म्हशी वळून संसार करायचा, आणि पोरीने हे द्यायचं फळ द्या बापाला. कोणाचा तरी हात धरून थोबाड पसरून निघून जायचं ना, आई बापांना रडायला लावायचं. कोणता नियम आहे, कोणता नाही. भंगार भंगार पोरांच्या नादी लागायचं, कपडे बांड्यात प्रेमीन ब्रिमे, कान फटा हल्ले पाहिजे तुमचे. आणि वरून पोरगी म्हणती मला फुस लावली, तुला लाज नाही वाटत. आणि फुस लावून पळवले म्हणती, पळवलं तुला, एकटा पोऱ्या पोरगी पळीन. बरं त्यानं पळवलं तुला, तू भुकली का, इवाळली का तू. घरात उंदरानं उडी हरली तर तू बोंबलत सुटती, मग तुला एवढ्या बोक्यानं उचलून टाकलं, तुला काय वाटलं. पोरांच्या गाड्यांवर थोबाड बांधून हिंडायला गोड लागत, त्यानं पैसे दिलेले गोड लागतात, त्यानं बॅलन्स टाकलेला गोड लागतो, त्यानं हॉटेलला नेलं तर 9 गलास रस पिती उसाचा तू. अगं तुका जर शिबिरशी आहे का काय. आणि वरून म्हणते मला फुस लावली. अगं तू एवढी मोठी घुस, तुला कोण लावेल फुस. 90% पोरी इंद्रिकडला शिवाय देते, 90%. आम्ही लफडं करू नाही तर प्रेम करू, त्याला काय करायचंय. प्यार क्या चीज है इंदुरीकर को क्या मालूम है. प्यार तो अंधा होता, इंदुरीकर ने तो प्यार किया ही नहीं, फिर मारा झक. बंगल्यातून पुरी पडून गेलं तर कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्या. प्यार क्या होता है तो रोप उपटताय, उपटाओ. प्यार क्या होता है तो चिंगड्या निवडताय, निवडाव. प्यार क्या होता है तो कांद्याचं उरेला औषध पिताय, पिओ. आम्ही आहे 10वेला. सांगा माणसं खरे तळतळीनं, हा विनोद आहे. पार लाजा सोडल्या पोरीने. आणि वरून पोरगी म्हणती त्यांना फुसलावून पळवले आणि लग्नाचे आमिष दाखवले. आमिष आमिष. आणि क्लिप टाकणारे म्हणत्या अशी पीडित मुलीनं तक्रार दिली. पीडित आहे कधी. पोऱ्याचा पुरा ATM मोकळा केला त्यानं. पोरानं टिंगल केल्या केल्या पुरीनं जर त्याच्या कानपट्टीत ठेवून दिली, तो पर्या वसाई होईल पण पुरीच्या नादी लागणार नाही. आपण फक्त पोराला नाव ठेवतोय, पुरी तितक्याच बिंडोक झाल्यात. काय मध्ये तुमचं बंधन नाही, मोबाईल मोकळा आहे, कपडे भरपूर आहेत, पैसे आहेत, घरात धाक नाही, बापाचं भ्याव नाही, बाप दुश्मन झालाय, आई दुश्मन झाली, आणि ते भंगार पोरगा प्रेमवीर झालंय. आईला माझ्या प्रेम सहन होत नाही, माझ्या बापाला प्रेम सहन होत नाही, हे विचार. बापानं फी भरली त्याचं काही नाही, बापू उपाशी राहिला, काही फी भरली करत नाही. बापानं मुलीचं लग्न जवळ आलं तर बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले, सोनाराच्या काचेवर रडला, त्याचं काही नाही. पेपरला गेली तर बाप उशीमध्ये मुंडकं गुतून रडला, आणि देवळात गेला तर म्हणला माझी पोरगी पास होऊ दे, त्याचं काही नाही. तो तुमचा दुश्मन. की ज्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले तो तुम्हाला दुश्मन.
जिनं घर गळतं तर रात्री खांबाला पाठ लावून रात्र काढली आणि तिनं तुम्हाला मांडीवर घेऊन झोपवलं, ती आई तुमचा दुश्मन. आई तुमचा दुश्मन, बाप तुमचा दुश्मन. आणि भंगार भंगार पोरांच्या नादी लागायचं. मग पोरीनं मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मी तुमच्यातलाच आहे. तळतळ येते. तुम्हाला वागता आलं तर नीट वागा. दारुडे पोरं तुम्ही लग्नाच्या अगोदर मारा ना, कोण नको म्हणलं तुम्हाला. खपा खप मारा, काय अडचण नाही. एका दिवशी 50 गेल्यानं काय फरक पडत नाही. पण लग्न झाल्यावर आलाय का मरू नका. लग्नाच्या अगोदर खपाखप मारा, काय अडचण नाही. 80% पोरं पुरी देण्याच्या लायक नाहीत. काय मत आहे तुम्ही? लग्न जमावणारे दलाल नीट ऐका मधले दरोडेखोर. हे लग्न जमावणारे ना, हे पिसावले पाहिजे धरून नालायक. बैठकी संघ जाय नवरदेव दारू पितोय, मग तुझ्या पोरीला कर. 3 पोरी नवरे कर तुझ्या पोरीला, मग दुसऱ्याचे संसार वाटोळा करता का नालायक. कमिशन घेऊन, लग्नाचं कमिशन घेऊन काही नाही बंगले बांधलेत. नाही नाही 50,000 रुपये दोन्ही बाजूने मिळतात. एवढे पैसे होत्यात. एक लग्न जमावलं तर रविवारी लग्न केलं, मंगळवारी ती नवरीच्या गेली, आलीच नाही. हो आली नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. 80% पोरं पोरी देण्याच्या लायक नाही. तुमचं काय मत आहे? आणि हे लग्न जमावणारे दलाल नीट ऐका मधले तर 2-4 माणसं आहेत ना, हे दिसल तिथं हाणले पाहिजेत. लग्न जमावणारे फटकावलेच पाहिजे. तो गुरु मामा एक आलाय कुठून, गुरु मामा. ती अवलाद कुठं पैदा झाली त्याचा शोध लावला पाहिजे. कुठं तुम्हाला कुठं सापडला रे गुरु मामा? तो गुरु मामा एक खाल्ला पाहिजे. आणि तिसरा एक माणूस आहे, तो तर दिसला का पिसावला पाहिजे. फाटकी चड्डी घालायची पद्धत कोणी आणली, तो माणूस सापडावला पाहिजे. कोण अवलाद होती बा ती भाद्रपती पोळ्याला जन्मेल. इथं कापित आहे, इथं कापित आहे चड्डी, त्याच्यापेक्षा इथं 2 ठिकाणी काप हिंड. तो एक गडी हाणला पाहिजे. आणि चौथा एक माणूस येतो, तो दिसल्या भोकासलाच पाहिजे. कोण माहिती का? गाऊन कोणी शोधून काढला, तो एक माणूस हाणला पाहिजे. हा कोण डोकेबाज गडी होता बा. दुगी गाऊन घालत्या, सासूला गाऊन सुनाला. आणि सासू झाडाला पाणी घालीत होती आणि तिचा पोऱ्या कामावरून आला. आणि गजरा घेऊन आला. सरप्राईज करायला गेला, मात्र नळीनच हाणला. ही माणसं हाणलीच पाहिजे महाराज. तुमचं काय मत आहे? अजून 2-4 माणसं आहेत. हा तुमचा पैशावाला पट्टा आहे. वाडुली म्हणजे काय मला नवीन नाही, मी 2,500 पासूनचा बाबा या गावचा. 1000 देणारे इथंच आहे. मला काय तुम्हाला खसखवायला भ्याव नाही. काय म्हणते तुमचं? मी तुमच्यातला म्हणून तुम्हाला थोडंफार बोललंच पाहिजे. तुमचं काय मत आहे? अहो बरंच महाराज, एक सूक्ष्म निरीक्षण करा. एकाच वाक्यात मुलगा गेला, मुलगा पिऊन गेला किंवा अपघाताने गेला. 2 जिवंत आहेत, आई आणि काय रस राहिला हो जगण्याचा? तुम्ही 1-2 मिनिटं फक्त चिंतन करा. मुलगा पिऊन मेला किंवा गाडी खाली मेला, फक्त 2 माणसं राहिली. त्यांच्या जीवनाचं सार्थ काय राहिलं खाली? ते का जिवंत राहिले माहिती का? फक्त त्यांना मरण आलं नाही म्हणून. नाही तर ते मग ते जगले कोणासाठी? मुलांसाठी. कोणी नवीन आणायचं? आता एक बावळाटपणा आणलाय आपल्या लोकांनी. पैशाला ऊत आलाय, पैशाला ऊत आला. आता एक लग्नात आयटम आणले 4. इथं गाऊन काढणारा आणला पाहिजे पहिला, सापडवणारा. आणि अजून 4 जण सापडवले पाहिजेत. हे 4 तर झालेत. तो याही भेट कार्यक्रम कोणी आणला लग्नात, याही भेट. तो माणूस लय पिसावला पाहिजे नालायक. हे याही भेट यायला भेटायचं. आता ते याही एकमेकाचे कट्टर दुश्मन. लपड्याचं लगीन. याचा चांगला पीस त्या पोरेनं फापलावला. याचा पीस चांगला होता पण तो भांबावला. आणि त्या पोऱ्यानं ते फापवल्यामुळे तर पोऱ्याचा बाप म्हणायचा, त्या पोरीचा बाप म्हणायचा, पोऱ्या सोडीन बरं का, पण याही पिरगाळीनच. याही 3 क्वार्टर प्याला.
बिन पाण्याच्या. आणि माईकवर बोलणारे लय शहाणे राहत्या. आता याई भेटतील, आली याई, एक तर पेलच होता आणि एकाची बायपास व्हायला होती, 16 ब्लॉकेज होती त्याला. मग याई कशी भेटावा, एकमेकाच्या जवळ यायचं आणि हार घालायचं, आपलं शाल टाकायची, फोटो काढायचा. त्यानं अशी कवळी मारली यायला जसं घासाचं व जावळी, त्या मणी लावून कळत का. अहो याई, अहो जाग्यावर याई मेला पाहता काय ना कोणी आणली ते. आता ते सगळं सोडून दिलंय आणि एक नवीन बावळाटपणा आणलाय. आता लग्नपत्रिका बंद केल्यात आणि ते बोर्ड आणल्यात डांबरीला, बॅनर नवरा नवरीची. लावा ते तुम्ही पराक्रम केला, बाकीचं गाव मानजूट होतो, तो वारा फायदा केला पर्या. पण ते नवरा नवरीचे मोबाईल बंद करते, नवरा नवरीचे फोटो आहे ना जरा माणसाच्या अवलादीचे लावा. पावत नाही पावत. काय जोगे नवरदेव ते भंगरी आणि त्याचा फोटो कसा आहे माहितीये का बोर्डावर. तुम्ही लगेच म्हणाल गेलं का काय रे. हा, आणि ती नवरी तिकडे लांब उभी करायची ना, त्याच्या पुढे आणून उभी केली ते दरिद्री. आता ती पहिल्यांदाच 3 वेळा पडून गेली, ती काय लावली ते बंद केलं. नवरी बाजूला लावा. पुरींचे फोटो तर इतके भिंडो घेत, नवरी झाल्यावर गाऊन घालती, गाऊन आणि गाऊन घालती आणि गाऊन बिऊन काढला ते घागरा घालती, घागरा. तो घागरा घातला ना त्याचं एक टोक हातात धरती. आणि त्या लग्नाला आम्ही आशीर्वाद द्यायचे. आता काय तोंड वाढायची पाहिजे. आणि आशीर्वाद देणारी म्हणत्या यांच्याकडून देश सेवा घडव. अहो ती 9वी पासून सेवा चालली, ती काय सेवा आहे. केवढा येडेपणा. त्याच्यापेक्षा एक बावळाटपणा आणलाय. आता एक बलून आलाय, बलून फुगा, आणि त्या फुग्यात नवरा नवरी घालायची आणि ते डान्स करीत खाली येणार कुठं स्टेजवर. आता तो नवरदेव मशी वाळणारा, तो दसमुसळ्या गडी घातला बलून मध्ये आणि नवरी एकदम भंगार, सुईची दिसत नव्हती म्हणून ब्युटी पार्लरला नेली. आता ब्युटी पार्लरला गेल्यावर पोरीनं 3 गोष्टी करावं लागत्या. पहिलं फिशिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं आणि नंतर सिरेमिक्स करावं लागतं. अशा 3 पायऱ्या आहे. म्हणजे अगोदर कलटी आणायचा, नंतर रोटा मारायचा आणि मग सरी पाडायची. आणि फेसिंग म्हणजे काय, खड्डे भरणे डांबर वतणे. मिक्सिंग म्हणजे याला शेप देणे. आणि सिरेमिक्स मध्ये असं असतं पोरीनो, ती अवघड पार्टी आहे. त्याला याला शेप द्यायचा आणि ही मधली जी फटे याच्यात चमकी भरायची, याच्यात याला वेगळा कलर द्यायचा, हे थोडं लांब व्हायचं आणि केसाला असा आकडा द्यायचा जाग्यावर आणि एक बट घालावा आली पाहिजे. आता ती नवरी घातली बलून मध्ये, त्यांचा झाला डान्स सुरू कुठं फुग्यात. आता ती नवरी त्या नवरदेवाला खिटली. खिटली म्हणजे स्मॉल टच झाला, आपण स्मूथ टच म्हणू. आणि याला इतका चांगला टच कधी होईल नाही. याला टच व्हायचा पण जर्सी गोऱ्याचा, म्हशीच्या रेडक्याचा. टच झाल्यामुळं ते नवरदेव भांबावलं. जे फुगा फुटला, 9 बारगाड्या गेल्या नवरदेवाच्या. बरगडीत नाही, नवरदेवच बदलायची पाळी आली. मग एक पोऱ्या पुढे बसेल होता, त्याचं तिचंही लफडं होतं. तो म्हणला चला आपली वस्तू आपल्याला, गेला घेऊन. नका करुणाच आयुष्य, नका करुणाच आयुष्यात, करुणाच आयुष्यात, नका करुणाच आयुष्यात. आता तरी पुढे हाती उपले
अजून एक घोटाळा आलाय लग्नात. एक पहिलं ते पहिलं ते दुसरं ते